नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. होय, खरं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूधच आहे. कारण ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, त्यातून आम्हाला शिकायला मिळतं आणि ह्याच शिकण्यातून आम्ही स्वतःचं कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व निर्माण करून बाबासाहेबांवानी, छत्रपती शिवाजी महाराजांवानी आम्ही स्वतःचं देवत्व सिद्ध करतो. म्हणूनच शिक्षण हे आजच्या काळात महत्त्वाची घडी बनली आहे. आणि ह्याच शिक्षणाला सर्वात महत्त्वाची जोड म्हणजे आजची शिष्यवृत्ती. आणि ह्याच शिष्यवृत्तीवरती बोलण्यासाठी शिष्यवृत्तीचे फायदे, शिष्यवृत्तीच्या असणाऱ्या अंमलबजावणी, यामध्ये शिष्यवृत्तीचे सकारात्मक, नकारात्मक परिणाम आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर बोलण्यासाठी मी स्पर्धक डुबे ईश्वर अशोक, मॉडर्न महाविद्यालयाचे विद्यार्थी, आपण सर्वांपुढे पुन्हा एकदा नमस्कार. मित्रांनो, शिष्यवृत्ती म्हणजे फक्त शिक्षणाला पैशाची जोड मिळणे नव्हे, तर शिष्यवृत्ती म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांसाठी पैशाच्या बाबतीत मिळणारी नवसंजीवनी. आणि ह्याच संजीवनीच्या माध्यमातून अनेक फायदे आज तुम्हाला मिळत आहेत. शिक्षणाची काळामध्ये शिक्षणी पेशाला नवे नव्हे तर वयवर्ष 14 पर्यंत असणाऱ्या ह्या शिक्षणाला आणि त्याच पुढे वयवर्ष 25 असो, 26 असो, नवे तर जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत चालणाऱ्या ह्या शिक्षणाला सर्वात महत्त्वाची जोड मिळते, ती म्हणजे शिष्यवृत्तीची. आणि ह्या शिष्यवृत्तीला म्हणजे 14 वर्षापर्यंत असणारं शिक्षण, त्या शिक्षणाला आपण सक्तीचं शिक्षण म्हणतो. याही काळात आपल्याला अनेक शिष्यवृत्ती मिळतात. त्यानंतर ज्यावेळेस आपण पुढील उच्च शिक्षण घेतो, त्यातही आपल्याला अनेक शिष्यवृत्त्या मिळतात. आणि या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक पाठबळ मिळतं आणि ह्याच पाठबळामुळे आपलं शिक्षणापासून आपण वंचित राहत नाही. ज्यावेळेस आम्ही आदिवासी पाड्याचा किंवा आदिवासी भागाचा, ग्रामीण भागाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की आदिवासी भागातील मुलांचं शिक्षण आज फक्त शिष्यवृत्तीमुळे नव्हे तर आज सगळ्या गोष्टींमुळे आज आम्हाला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं शिक्षण मोठं झालेलं दिसतं. दुसरं कारण जर सांगावंसं वाटेल, ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षणातलं असणारं सातत्य. ग्रामीण, कष्टकरी आणि शहरी भागातल्या कोणत्याही भागातल्या विद्यार्थ्याला पैशाशिवाय हे शिक्षण आजच्या काळात मिळू शकत नाही. परंतु याच ठिकाणी शिष्यवृत्ती ही नवसंजीवनीचं काम करतं आणि विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आज सातत्यपूर्ण शिक्षण आज आमच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. इतकंच काय, तर ज्ञानातून कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणाची नोकरी मिळणे आणि त्या नोकरीच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे. नोकरी, व्यवसाय, अनेक क्षेत्र, कला, साहित्य, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आमच्या विद्यार्थ्याला आज शिष्यवृत्ती महत्त्वाचा पायरा ठरत आहे. म्हणजे शिष्यवृत्ती अनेक प्रकारची असू शकतात, या प्रत्येक आपण पाहिलं आहे. परंतु आज सर्वसाधारण विद्यार्थी सर्वसाधारण यश संपादन करून परदेशात जाऊन इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळवतो ना, त्यावेळेस शिष्यवृत्तीचं महत्त्व तुम्हाला पडतं. पण या सगळ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आज असणारा हा सावळा कुंभाराचा गोंधळ तुम्हाला समजून घ्यायचा असेल ना, इतकी नकारात्मकता आज या माध्यमातून भरलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक तर या संधी जरी असल्या तरी आज आमच्यासाठी आज अनेक अडचणी मिळालेल्या आहेत. परंतु या शिष्यवृत्तीचे अनेक सकारात्मक बदलसुद्धा त्याच माध्यमातून कळतात. म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती असतील किंवा या सगळ्या गोष्टींमुळे शिष्यवृत्ती मिळण्याच्या अपेक्षेने यातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि याच स्पर्धेचं यश म्हणजे शिष्यवृत्ती मिळते. शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण होते, शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होते आणि ह्याच ओढीची गोडी उद्या शिक्षणाच्या माध्यमातून कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व निर्माण करून देवत्वावर जाणारी कोणती असेल ना, तर त्याला शिक्षण म्हणावं लागेल. मिळकतीच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतात, परंतु ह्या संधी आज जर तुम्हाला मिळत असतील ना, तर आत्ताच्या काळात या संधी आम्हाला मिळतात, परंतु सध्या तरी या संधी अनेकांच्या घशामध्ये गेलेल्या दिसतात आणि यातूनच अनेक नकारात्मक बदलसुद्धा या माध्यमातून येतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा नकारात्मक बदल जर आजच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बघायचा असेल तर तुम्हाला कळतं, फक्त नेत्यांच्याच संपर्कातील असणाऱ्या लोकांना शिष्यवृत्ती मिळली जाते. आज फक्त ज्या विद्यार्थ्याला गरज आहे त्याला ती मिळत नाही, परंतु ज्याला गरज नाही त्यांनी फक्त भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आज आम्हाला वंचित ठेवलं जात आहे. कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचाराची कीड आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत येऊन पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण हे वाघिणीचं दूध सांगितलं जातं, पण आज त्या दुधापासून शिक्षणातल्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जातं आणि याची सगळ्यात मोठी शोकांतिका मानावी लागेल.
आणि ही शोकांतिका आज इतकंच पुढे जाऊन घेतली नाही, तर बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून आज अनेक लोक शिष्यवृत्तीचा फायदा घेत आहेत. मग या ठिकाणी कष्टकरी सामान्य शेतकरी जनतेतली जी लेकरं आहेत, ज्यांना शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं कर्तृत्व निर्माण करायचं आहे, अशी असणारे विद्यार्थी आज तुम्हा आम्हाला कुठेतरी दुसऱ्याच्या बांधावरती पाणी भरताना, दुसऱ्याच्या वावरातलं कामं करताना दिसत आहेत. आज माझ्या मराठवाड्यातले विद्यार्थी, आज महापुरासारखा प्रसंग निर्माण झालाय, कर्जमाफी होत नाहीये आणि या सगळ्या गोष्टी असताना माझ्या विद्यार्थ्यांनी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं कसं? घरचे रक्ताचं पाणी करून आपल्या विद्यार्थ्यांना पैसा देत पुरवत असतात, परंतु आज जर शेतकऱ्यांची हालाकीची अवस्था बनलेली असताना, आनंदाची दिवाळी नाही तर दुःखातही दिवाळं निघालं असताना आज या विद्यार्थ्यांनी करायचं काय? या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार निर्माण झालाय. या सगळ्या भ्रष्टाचाराला आज तुम्हाला आम्हाला तोड द्यायची आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा खरा आनंद नव्हे तर शिष्यवृत्तीचा आस्वाद घेण्याची गरज आज तुम्हाला आम्हाला आहे. शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशाची मिळकत नाही, तर शिष्यवृत्ती आहे विद्यार्थ्यांचं कर्तृत्व घडवण्याची संधी. शिष्यवृत्ती आहे तुमच्या आमच्या सगळ्यांना स्वतःचं अस्तित्व घडवण्याची संधी. शिष्यवृत्ती आहे तुम्हा आम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून, कर्तृत्वाच्या बाजूनं नेतृत्व निर्माण करून स्वतःची पिढी सिद्ध करायची गरज आहे. आज मराठवाड्यातला मुलगा जिथे कुठे ना कुठे 2 पैशासाठी पुण्यामध्ये येऊन कष्टकरी काम करतोय ना, त्यांसाठी आज शिष्यवृत्ती गरजेची आहे. FY, SY, TYचं शिक्षणाचं उद्देश घेऊन नवे तर MPSC, UPSC सारख्याचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या स्पर्धा परीक्षांसाठी ज्यावेळेस भ्रष्टाचार केला जातो ना, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, परंतु विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांना काही बोलता येत नाही. ज्यावेळेस विद्यार्थी या संदर्भात आंदोलनं केले जातात ना, त्यावेळेस विद्यार्थ्यांवरती खोट्या केसेस टाकले केल्या जातात. विद्यार्थ्यांचं जीवन विस्कळीत करण्याचं काम आज तुमच्या आमच्या समोर घडत आहे, परंतु आपण विद्यार्थी म्हणून काहीच बोलू शकत नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला आम्हाला शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्याला एकजूट व्हावं लागेल. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपल्या सर्वांना एकजूट व्हावं लागेल, कष्टाचं चीज करावं लागेल, हातामधल्या असणाऱ्या घड्याळाकडे लक्ष देऊन स्वतःकडे सुधार करून स्वतःला स्वतःचा कर्णधार बनवावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची जिम्मेदारी बाजूला सारून नव्हे तर स्वतःची जिम्मेदारी सांभाळून, घरच्या सगळे कामधामं आपल्या सगळ्या सांभाळून आज आपल्या पिढीला, नवजात पिढीला पुढे नेण्यासाठी करतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती होऊन गेला. त्या व्यक्तीनं 2020 साली सगळ्यात मोठं स्वप्न पाहिलं होतं भारत महासत्ता होण्याचं. होय, मी त्याच व्यक्तीविषयी या ठिकाणी संदर्भ देतोय. ते म्हणजे मिसाईल मॅन, आपल्या भारताचे राष्ट्रपती. आणि ह्याच राष्ट्रपतींनी ज्यावेळेस स्वतःचं कर्तृत्व निदान करताना, म्हणजेच कलाम साहेबांनी ज्यावेळेस स्वतःच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या घरामध्ये पेपर टाकण्याचं काम केलं, म्हणजे पेपर टाकणाऱ्या मुलापासून मिसाईल मॅनपर्यंत, नवीन तर भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेला असेल, तो फक्त शिक्षणाने गेलाय, अभ्यासाने गेलाय. परंतु आज या शिक्षणाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आमच्या मुलांना वंचित ठेवलं जातं. शिष्यवृत्तीच्या नावाखाली फक्त काही ना काही गोष्टी केल्या जातात आणि ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला सारवायच्या असतील, या गोष्टी आम्हाला सगळ्यांना करायच्या असतील, तर ही आर्थिक मदत बाजूला सारून न घेता प्रत्येकानं स्वतःची एकजुटीनं काम केलं गेलं पाहिजे. या बोगस असणाऱ्या शिष्यवृत्तींच्या कागदपत्रांना बाजूला ठेवून सारथी बार्टी असणाऱ्या संस्थांना खरोखरच स्वतःची कर्तृत्व सिद्ध करण्याची ताकद निर्माण झाली आहे. आणि ही ताकद जर तुम्हाला सिद्ध करायची असेल तर विद्यार्थ्यांनो, आपण संघटित झालं पाहिजे. शिका, संघर्ष करा. ही आपली आजचं ब्रीद पुन्हा एकदा तयार झालं पाहिजे. शिवरायांच्या, भीमरायांच्या विचारावरती आपण सर्वांनी एक झालं पाहिजे आणि एक होऊन आपली स्वतःची हक्काची शिष्यवृत्ती आज तुम्हाला मिळून घेतली गेली पाहिजे. इतकाच आशावाद व्यक्त करताना सर्वसामान्यांचा भास असणारा आणि सर्वसामान्यांचा, सर्व विद्यार्थ्यांचा श्वास असणारी शिष्यवृत्ती आज आम्हाला आमच्या भागामध्ये निर्माण करता आली पाहिजे. कारण शिष्यवृत्ती फक्त आर्थिक मिळकत नाही, तर शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील नवसंजीवनी आहे. आणि हीच संजीवनी आम्हाला टिकून ठेवायची असेल तर विद्यार्थ्यांनो, एका शब्दातून बहर बहर बहारती, एका शब्दातून बहर बहर बहारती. शिष्यवृत्तीसाठी पुन्हा एकदा आपलं रक्त सळसळती.
पुन्हा एकदा आपलं रक्त रक्त सळसळती. शेवटी इतकंच सांगेल की कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व निर्माण करून देवत्वावर जाण्याची संधी जर आज कोणाला विद्यार्थ्यांना मिळत असेल तर ती शिष्यवृत्तीमुळे मिळते. आणि हीच शिष्यवृत्ती आज तुम्हा आम्हाला एक नवसंजीवनी देण्याचं काम करतंय. त्यामुळे हीच शिष्यवृत्ती फक्त सांगणं, ही शिष्यवृत्ती सांगणं म्हणजे फक्त 10 मिनिटाचा खेळ नाही, तर हा सगळ्या आयुष्याचा मेळ आहे. आणि हीच शिष्यवृत्ती तुम्हा आम्हाला पुन्हा स्वयंपूर्ण बनवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.